आमचं कौतुक. ओके. आज 20 मे खरोखरच हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि आजच्या या एकलव्यानं ज्याच्या नावात शौर्य अर्चना सिद्धेश्वर पैकी असा हा भावाचक आपल्या एकलव्य लेखक विजय देवडे या साहित्यिक कृतीवर अतिशय सुंदर आपलं या ठिकाणी महत्त्व देतो. मी त्याच्या या पुढील कार्यासाठी म्हणतो, शुभेच्छा देतो आणि आमच्या या शौर्याची उत्तरोत्तर प्रगती हो एवढीच या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. चला. ज्याच्या नावातच शौर्य आहे. खरोखरच इतकं छान बोललं त्याने. मला शेवटचं एक आवडलं की माणूस मोठा की जात. ह्या मुलाला पडलेला प्रश्न खरोखरच खूप चांगला बरं का. आणि याचं उत्तर आपणच द्यायला पाहिजे. तो तर अजून लहान आहे, त्याला जे प्रश्न पडत होते त्याने मांडले या ठिकाणी. आणि आता जे खरं वाटतं तर हे जाती भेद उलट जास्त झाले, आपण जास्त शिकल्यामुळे जास्त झाले आणि पुढील मुलांना प्रश्न पडणं खरंच खूप हे आहे. त्यासाठी आपण सर्व मोठ्यांनी सुद्धा याचा थोडा विचार करावा. आणि त्याने इतकं छान बोललं आणि त्याबद्दल त्याचे अतिशय म्हणजे खूप छानपणे तू मांडणी केल्यास बेटा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असंच जयना तू म्हणजे या स्पर्धेमध्ये भाग घेत जाणे, असंच जात जा. कारण का असं 40 नाही गेलं, मला आश्चर्य वाटायला काही कसं काय नाही इथं. म्हणजे कारण का प्रत्येक कार्यक्रमात 40 असते ना. मुलाचं सारखं कसं काय आले नाही, काय करायचं गेलं बाहेर गावी मोठ्या मुलाकडे गेले. ओके ओके, थँक्यू. त्याच्या आईचे अभिनंदन, वडिलांचे अभिनंदन आणि तुझे खूप अभिनंदन. ओके. चला. धन्यवाद शौर्य. सगळ्यांनी सांगितलं की नावामध्येच शौर्य, वेगळं काही सांगण्याची गरज नाही. एकलव्य हे पुस्तक खरं तर मोठ्या व्यक्तींना सुद्धा समजायला अत्यंत क्लिष्ट म्हणा. त्यातली पात्र, नावं, ते प्रसंग अत्यंत अवघड आहे. पण या छोट्याशा बालकाने प्रत्येक प्रसंग अगदी न बघता, म्हणजे तो जेव्हा बोलत होता तेव्हा समोर श्रोत्यांकडे पाहून बोलत होता आणि प्रत्येक प्रसंग हे त्याने मनापासून वाचलेले आणि प्रत्येक गोष्ट ही मनातून टिपलेली आहे हे वाचताना, म्हणजे तो बोलताना कळालं त्याच्या समीक्षणातून की एवढ्या लहानपणामध्ये हावभाव. आणि जेव्हा तो सांगत होता ना की लहानपणाचं गरुड पीस आणि गरुडाची झेप, त्यावेळेस थोडंसं त्याच्यातही आईबद्दलचं प्रेम बोलतानाचं जाणवलं. आणि माझी मैत्रीण अर्चना पैके हिने अत्यंत छान असे संस्कार मुलाला दिलेत आणि तिला तर परवाच आता एक वाचक पुरस्कार खूप मोठा मिळालेला आहे, स्वप्नील कोलते पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल. आणि ते पुरस्कार तो तर मोठाच आहे आणि हा पुरस्कार खूप मोठा आहे की या मुलांनी एवढ्या लहान वयामध्ये आईची हुबेहूब प्रतिकृती, एवढ्या लहान वयामध्ये त्याने तो वाचनाचा संस्कार, ती स्वतः नाही पण ह्या मुलावर तिने रुजवलाय. ही अत्यंत आम्हा स्त्रियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण आजकाल आपण बघतोय की आपली मुलं मोबाईल सोडत नाही, आपले मुलं ऐकत नाही. तेव्हा एका मातेने बाळाला जे संस्काराचं बाळकडू दिलेलं आहे ते जोपासताना आणि ती निष्ठा दाखवताना हे अत्यंत शौर्याचं काम एका स्त्रीचं आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि परत या एकलव्यामधले अजून एक त्याने प्रसंग बरेच सांगितले. द्वारका नगरीचं सांगितलं, हस्तिनापूरचं सांगितलं, द्रोणाचार्याचं सांगितलं. एवढे प्रसंग सामान्य माणसाला सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी अवघड असतात आणि हे प्रसंग त्याने अत्यंत, जसं एकलव्याने धनुर्विद्या शिकली त्याचप्रमाणे शौर्याने वाचनाची जी काही शौर्य आहे ते त्याने आत्मसात केलेलं आहे. आणि त्याच्या वाचनाला खूप खूप भरभरून शुभेच्छा. आणि या बालकाने अत्यंत आपल्या मोठ्या माणसांना सुद्धा एक म्हणजे लज्जा वाटावी की आपण वाचत नाहीत. हे आजकाल जे आहे वाचनाची ही साखळी खूप म्हणजे कुठेच सापडत नाही आपल्याला कोणी वाचन करताना. तर ह्याच्याकडे बघून आपल्याला देखील पुस्तकं उघडावे आणि वाचावे वाटतात. त्यामुळे ह्या वाचनाची ही जी प्रतिभा आमच्या सर्वांमध्ये तू रुजवली आहेस, त्यामुळे शौर्य खरंच तुझे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. खूप मोठा हो आयुष्यामध्ये आणि असाच आम्हाला प्रेरणा दे. हां द्या.
शौर्याला मनापासून शुभेच्छा. ओके, थँक्यू. नेक्स्ट. मागील काही संवादापासून बाल अभ्यासक संवादकांना अनंत नवीन संधी दिली आहे. विचारवंत आलोचक म्हणाले ही संधी ही एखाद्या बालकाच्या किंवा व्यक्तीच्या जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरक शक्ती असते. या अर्थाने आजचा संवादक त्याचे आईवडील भाग्यवान आहेत. संत तुकारामांचे एका अभंगातली एक ओळ आहे, कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा. या वरचा अर्थ असा आहे, कुली म्हणजे पैकी, कन्या पुत्र दोन्ही या ठिकाणी आता पुत्र आहे. होती जे सात्विक, शौर्य हा इतक्या कमी वयात रजतम सत्व यापैकी सात्विक गुणाने सत्प्रवृत्तीने जे काही ज्ञान क्षेत्रात या वयापासून एकलव्यासारख्या अत्यंत अवघड एका पुस्तकाच्या 300 पेजेसच्या वाचन करून त्याने खरोखरच आम्हा सर्व मोठ्यांना आणि विशेषतः लहान बालकमित्रांना प्रेरणा दिली आहे. व्यवस्थापन शास्त्रामध्ये एक प्रेरणा सिद्धांत आहे. त्या सिद्धांताचा अर्थ आहे की एखाद्या व्यक्तीचं कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असते असं सारांश आहे. त्याप्रमाणे शौर्याची ह्या वयातील ही धडपड हे त्याचं शौर्य अत्यंत मोलाचं आहे. तो भविष्यकाळात निश्चित त्याच्या आईवडिलाचं नाव करणार आहे. त्याला माझ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. मुळात हे जे कवितेचं बन आहे तेच असं आहे की तिथं प्रत्येक बन, त्यातलं प्रत्येक पुष्प, त्यातलं प्रत्येक वाचन किंवा तो एक जो म्हणजे अद्भुत आहे. कदम सरांचं म्हणजे मला तर खूप कौतुक आहे, कारण की त्यांनी त्या मुलाला संधी किंवा संधीचं सोनं करणं, जसं सर म्हणले, तर सोनं करता आलं पाहिजे. आणि शौर्य त्यातला एक आहे, कारण की संधी सगळ्यांना मिळते. असं म्हणतात की संधी तुमच्या दारासमोर येते आणि एकदा ठोठवते. तुम्ही केव्हा दार उघडाल ती कशी घ्या हे महत्त्वाचं. शौर्याला संधी मिळाली आणि खरं सर म्हणजे ते विशेष पानाचं पुस्तक आणि तो वाचतो आणि त्यातले खरंच कॅरेक्टर्स लक्षात ठेवणं. जरी महाभारत सगळ्यांना माहीत असेल, एकलव्य जरी सगळ्यांना माहीत असेल, पण त्याचं कौतुक करण्यासारखं असं की तो खरंच वाचताना वाचत नव्हता, तर तो सांगत होता. मुलांमध्ये ह्या गोष्टी येणं की त्याला ते आत्मसात होणं, कारण की एखादं पाठांतर करणं आणि समोर म्हणणं तो भाग वेगळा, आणि ते आत्मसात करून वाचणं तो भाग टोटली वेगळा असतो. एखादा मुलगा एखादं पुस्तक वाचतो आणि तो सांगतो, तर सांगण्याच्या आधी त्याने ते आत्मसात केलं आणि त्याच्यानंतर ते सांगितलं, म्हणजे त्याला तो एकलव्य कळाला. आणि तो एकलव्यासारखाच स्वतः एकनिष्ठ राहून, जसं एकलव्यानं धनुर्विद्येमध्ये पारंगत होता, तसा तो पारंगत झाला त्या पुस्तक वाचनामध्ये. म्हणजे त्याचा प्रेरणादायी ठरला तो एकलव्य. आणि ह्या सर्व गोष्टींना म्हणजे ह्या घडत चालतात, त्याची एक साखळी आहे आणि त्या एकात एक गुंफत ह्या गोष्टी होत असतात. शौर्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आता मला माहित नव्हतं त्याची आई इथे नाहीये, पण एखादा मुलगा ज्यावेळेस इथे येतो त्याला असं वाटत असते की आपली आई असावी, तो 6वीत आहे. आणि अशा वेळेस तो आई नसतानाही म्हणजे एखाद्या मुलाला वाटलं असतं की मी कसं करू, पण तो ते पण दाखवलं. म्हणजे कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये भरपूर आहे. त्याला कोणाची गरज नाहीये, तो कुठेही स्टँड झाला तर कुठेही तो करणार आणि आपलं कर्तृत्व दाखवणार. खरंच हे कवितेचं बन अतिशय सुंदर आणि ते जे अशा तळागाळात रुजलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं आहे. कदम सरांचं खूप कौतुक, शौर्याचं तर कौतुक खूपच आहे. मुळात आणखी एक गोष्ट मी म्हणू इच्छिते, याच कवितेच्या बनामुळे माझं पुस्तकाचं बन सुरू झालं लॉकडाऊनच्या काळातच, आणि मी ऑनलाईन घेते हे पुस्तकाचं बन. परवाचा 89वा भाग झाला माझाही. आता 90वा म्हणजे माझाही 100 येणार आहे, पण ते ऑनलाईन घेते मी आणि तिथंही 89 पुस्तकं झालेली आहेत.
ते कारण फक्त कदम सर आहे. कारण त्यांनी मला इथं व्यासपीठ दिलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की इथं तर आपण सगळे येतो, पण एक ऑनलाईन पण कार्यक्रम घ्यावा आणि त्याच्यानंतर माझे पण असे वाचक संवाद होत आहेत. तर कदम सरांचं भरभरून कौतुक आणि त्यांचं हे जे बन आहे ते असं बेलीनं, फुलांनं, झाडांनं बहरत राहावं. शौर्याला पण खूप शुभेच्छा, तसंच कदम सरांना पण खूप शुभेच्छा. कारण की या गोष्टी अशा पुढं पुढं होत जायला पाहिजेत. पुस्तक हातात आलं पाहिजे, मोबाईल हातातून गेले पाहिजेत. कारण की मोबाईलमुळे पुस्तकापासून आपण खूप दूर जात आहोत आणि पुस्तक हे त्यातलं एक मार्ग आहे मुलांसाठी, त्यांच्या तब्येतीसाठी, त्यांच्या विचारांसाठी. तर पुस्तकासारखा मित्र तुम्हाला सापडणार नाही. तर शौर्य खूप खूप धन्यवाद बेटा, आणि असाच तू मोठा हो, कर्तृत्ववान हो, निरोगी राहा. थँक्यू. चला कवितेच्या बनात या उपक्रमाच्या अंतर्गत वाचक संवादाचं 313वं पुष्प शौर्य पैकी नावाच्या या छोट्याशा बाल वाचकानं अतिशय प्रभावीपणे गुंफण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी शौर्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये शिकणारा विद्यार्थी 307 पेजेसचं पुस्तक 1 तासामध्ये आपल्या सर्वांच्या समोर मांडतोय. हे कमी नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर परत एकदा आपण शौर्याचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. प्रश्न विचारण्याचा प्रश्नच येत नाही. या बाल वाचकानं अतिशय प्रभावीपणे हे पुष्प गुंफण्याचं काम केलेलं आहे. आमच्या सर्वांच्या मनामध्ये एकलव्य बिंबविण्याचा आणि रुजविण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी पुनश्च एकदा या ठिकाणी शौर्याचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि विशेष करून अनंत कदम सरांचं सुद्धा या ठिकाणी मानावे तेवढे धन्यवाद कमी आहे. कारण अनेक नामवंत व्यक्ती असताना सुद्धा त्यांनी ह्या छोट्या चिमुकल्यांना, बाल वाचकांना संधी उपलब्ध करून ह्या छोट्याशा वक्त्यामधून एक वक्तृत्वाची कला त्यांच्यामध्ये विकसित करून स्वतःच्या पायावरती स्टेबल करण्याची त्यांनी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळं कदम सरांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे. गेल्याच 15 दिवसापूर्वी माझी मुलगी प्रियंका मुंडे हिनं सुद्धा या ठिकाणी आपलं 312वं पुष्प गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे छोटे छोटे बालवाचक, बालवक्ते आपल्या कवितेच्या बनामधून घडतात, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मी या ठिकाणी कदम सरांना विनंती करतो, आपण समोर यावं आणि या छोट्याशा वक्त्याचं छोटीशी एक गिफ्ट देऊन आपण स्वागत करावं. अध्यक्षांच्या हस्ते या तुम्ही समोर या. पुढे कोणाचा विचार पटणे सर, वरसुरकर उर्जी झालं. ओके बाळा, छोटे बाळा नाही इथंच बसा. अध्यक्ष समारोप करायचा, अध्यक्ष समारोप करायचं. बघा, बाल वाचक समुदाय मोठ्याने कौतुक केलं हे बरोबर आहे. छोट्यानी बोलायला पाहिजे. आपल्याला ऐकून कसं वाटलं, आम्हाला बोलायला संधी मिळते का विचारावं, आम्हालाही असं बोलता येईल का विचारावं. त्यांनी एवढं 307 पानाचं पुस्तक लक्षात ठेवून कसं मांडलं हे त्याला प्रश्न विचारावेत. लहान मुलांनी असे प्रश्न विचारायला पाहिजेत. तर मी 2 मिनिटाचा वेळ देतो. लहान मुलांनी प्रश्न विचारायचे उपस्थित असलेल्यापैकी. ज्याला वाटलं त्यांनी यावं आणि आपल्या मनात जे प्रश्न असेल त्यानं कसं बोललं, काय बोललं त्याच्याबद्दल लवकरात लवकर
2 मिनिटाचा वेळ आहे लहान मुलांसाठी. जोपर्यंत तुम्ही समोर येणार नाही, बोलणार नाही, तोपर्यंत तुम्हाला बोलायला येणार नाही. हा चालेल. काय विचारायचंय, काय बोलायचं बघ. तर शौर्य, तुझं खूप खूप अभिनंदन. तर तू खूप छान बोललास. मला पण बोलायचं आहे, पण माझे पप्पा मला खूप हे करतात की तू बोल, पण मला ते भीती बसली होती. पण अनाथ कदम सरांमुळं माझी ती भीती गेलेली आहे. आणि तुम्ही बोललास ते खूप छान. तर थँक्यू, तुझ्यामुळं मला हे एक लेवल नॉलेज होतं. हा हॅलो हॅलो. या ठिकाणी आणखी कुणाला छोट्या मुलांपैकी कुणाला नाही. आता छोट्या मुलांना आपण मोठे झाल्यासारखं वाटतंय, त्याच्यामुळे बोलायचं नाही. हा आहेत, छोटे आहेत. माहित खूप छान बोललास, त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. मला एक प्रश्न विचारायचा आहे. अनेक साहित्यकृती असताना तुम्ही साहित्यकृती का निवडली? वा, छान छान. बोल, हे उत्तर दे. का निवडलास तुझी साहित्यकृती ते सांग. मला एकलव्य पुस्तक आवडला. मला एकलव्याची जिद्दी, धनुर्विद्येबद्दल त्याची गुरुप्रेम व गुरुनिष्ठेमुळे मला एकलव्य खूप प्रेरक ठरला. त्यामुळे मी एकलव्याबद्दल खूप बोलतो. आणि कौतुक वगैरे हा सर्व प्रकार झालेला आहे. व्यासपीठावर येऊन उभं टिकणं हाच महत्वाचं शौर्य आहे. माझीच फक्त म्हणजे निदर्शनास आणून द्यायचं शौर्य हाच आहे की व्यासपीठावर मी तो उभं टाकणे. दुसरे कोणी उभं टाकण्यासाठी एवढं जर इथं कारण आणि एवढ्यासाठी असतं की इथं आल्यानंतर पाय लिटरेट कापतात दिसू नये, पण तशी काही सिम्टम्स याच्यामध्ये दिसली नाही. ह्या शौर्य नावामध्येच पूर्ण काही दडलेलं आहे की त्या व्यासपीठावर बोललो हाच फार मोठा शौर्य आहे. आणि शौर्यवान राजच त्यांनी वाचन केलेलं आहे एकलव्य, तो सुद्धा शौर्यवानच होता आणि हा पण शौर्यवान आहे. आणि ह्या व्यासपीठावर एक उभा टाकला हाच सर्वात मोठा शौर्य आहे. धन्यवाद. तुझं फार ओके. सगळ्यात अगोदर धन्यवाद शौर्य. 1 वर्षापूर्वी माझा पण बालवाचक संवाद याच ठिकाणी इथंच झालेला आणि योगायोग असा की माझ्या वेळी पण अर्धा तास लाईट गेली होती. मी इतकी घाबरले होते तुला सांगते. आणि मी स्टील फ्रेम नावाच्या पुस्तकावर बोलले होते. UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जे अधिकारी झाले ते सगळे पुस्तक ते सगळं आहे आणि मला असं वाटतं की ते स्टील फ्रेम नावाचं पुस्तक तू एकदा वाच. आणि एकलव्य पुस्तकाची जी शौर्यानं मांडणी केली आहे ती खरंच खूप खूप अप्रतिम होती. आणि मला तुला हे सांगायचं शौर्य की आम्ही इथून घडलोय. वाचक संवादाला जेव्हापासून मी येते आणि वाचक संवादाने जे काही मला दिले ते शब्दात सांगू शकत नाही. पुढे आभार तुझा आहे, भविष्य तुझं आहे, तुला घडवायचं आहे. आणि आता जे एकलव्यातून तू घेतलंय ते आयुष्यभर तसंच स्वतःजवळ जपून ठेव. एकदा पुस्तक वाचलं की ते कायम मनात राहतं. कायम मनात कसं राहतं तर त्यात एकच गोष्ट असते. एका पुस्तकातून आपण एकच गोष्ट घेतो आणि ती कायम आपल्या स्मरणात राहते आणि त्यातून आपण कळतो. म्हणजे असं म्हणतात की एखाद्या माणसाला जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्याच्याकडे ज्या अनुभवाचं गाठोडं असतं त्यातून आपण घडत असतो. पण एक पुस्तक तेवढंच गाठोडं आपल्याला देतं, फक्त ते स्मरणात ठेवता यायला हवं. बाकी एकलव्य पुस्तकाची जी पात्र आहेत ती सुद्धा तंतोतंत शौर्यानं आपल्यासमोर मांडली. शौर्याचं मनापासून करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि महत्वाचं म्हणजे शौर्याच्या आईबाबांनी जे शौर्य त्याला दिले त्याचं सुद्धा मनापासून कौतुक. धन्यवाद. एक प्रश्न नाही ना? ओके, नेक्स्ट. झालं? ओके, सगळ्यांचं धन्यवाद. चर्चेचा वेळ देखील संपत आलेला आहे. आता वेळ आहे ती जन्मदिनाची ग्रंथभेट देण्याची. या ठिकाणी बालवाचक संवादामध्ये आपण प्रत्येक वेळेला जे
विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्यांना आपण ग्रंथ भेट देत असतो. ताई आपण आभार मानायचं तुम्हाला. तर आज या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व लहान मुलांना पुस्तकं भेट दिली जाणार आहेत. तेव्हा सगळ्या लहान मुलांना विनंती आहे इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी, मुली सहित सगळ्यांनी इथं समोर या, एकदाच लाईनीत थांबा. सगळ्यांना एकदाच अध्यक्षांच्या हस्ते आपल्याला पुस्तकं दिली जाणार. या छोटी मुलं ये बाई या, चला सगळी लहान मुलं या इकडं, इथं थांबा इकडं, चला या ये बाई या सर, घेऊन या सगळ्यांना इकडे या, इथं थांबा. सगळ्यांना एक एक पुस्तक दिलं जाणार आहे. आणि सगळे पुस्तक घेऊन थांबा. असं कर समोर. हा व्हेरी गुड. गणपती शौर्य चालेल बाळा, तुला पण इकडे ये, पुढे सगळ्यांना मिळाले. सर कोण हा ओके. सगळे छोटी मुलं आली सगळे व्यवस्थित घ्या फोटो. ओके ओके थँक्यू. चला बसा. मला वाटलं जास्त मुलं येतील म्हणून मी जास्त पुस्तकं आणली होती. हरकत नाही. यानंतर हो अध्यक्ष समारोपाच्या वेळेस यानंतर उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथभेट. आज उपस्थित असलेल्यांमध्ये या ठिकाणी आदरणीय हनुमंत श्रीवंत मेत्रे आमच्या या वाचक संवादाचे संयोजक मिळाले. गेल्या वेळेस त्यांना जन्मदिनाची भेट मिळालेली आहे. बिरादार तुळशीदास गेल्या वेळेस कार्यक्रमाला ते उपस्थित नव्हते, तेव्हा आज त्यांना ती भेट दिली जाणार आहे. त्यांना विनंती आहे आपण समोर यावं. आणि आदरणीय गोपाळरावजी पाटील सरांना विनंती आहे, प्राध्यापक गोपाळरावजी पाटील सर आपल्या शुभ हस्ते त्यांना विचार शलाकाचा अंक आहे बौद्ध तत्वज्ञान साहित्य कृती त्यांना भेट म्हणून द्यावी. यानंतर 54 गेल्या कार्यक्रमात मिळाले का भेट.